नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आता SIES कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इथे आपण आलेलो आहोत. सायन मध्ये हे कॉलेज आहे आणि अतिशय सुंदर असं हे कॅम्पस आहे. त्याबरोबरच म्हणजे म्हणूया आपण कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करणारे जे विद्यार्थी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणे इथे ऍडमिशन घेत असतात. कारण भविष्यामध्ये कुठलंही स्टार्टअप करायचं असेल, बिझनेस करायचा असेल, व्यवसायामध्ये उडी घ्यायची असेल तर अतिशय सुंदर तऱ्हेनं त्यांना इथे शिक्षण तर दिलंच जातं, त्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते पण फार सुंदर तऱ्हेनं दिलं जातं. आणि त्यासाठी कॉलेज तर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे इथे वेगवेगळे फेस्ट जे आहेत ते आयोजित केले जातात. आता जो फेस्ट आहे तो इथे आहे मिराई द फ्युचर 2025-26 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमकं हे काय आहे आणि कशा पद्धतीनं याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत SIES कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल प्रसन्न तांबे सर. सर नमस्कार. नमस्कार. SIES कॅम्पस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. टुडे ऑल ऑफ अस आर हियर फॉर सेलिब्रेशन ऑफ अ फेस्टिवल बाय अवर e-sale. E-sale is basically an entrepreneurship sale, and we have a long list of events which promote the spirit of entrepreneurship among the students. And today is the first day. Tomorrow will be the second day where we'll continue with these events. These will have business quizzes, business competitions, and along with that, students have put a beautiful stall to sell various products. It's a hands-on experience for all the students to get a feel of what the business is all about. And if you look at all these events, all these activities, now we pursue what is called as New Education Policy, National Education Policy 2020. And one of the emphasis as a part of this NEP 2020 is promoting a spirit of entrepreneurship, giving them projects which will enable them to be ready for future, be it business or be it employment. And I'm sure all these events which are lined up accordingly will help them a lot to achieve this particular objective. I wish them all the best. डॉक्टर फ्लर मॅडम ई-सेलचं संचालन करतात आणि ई-सेल गेली 3-4 वर्ष ह्याच्यात खूप चांगल्या एफर्ट्स घेते. आमच्याकडे आमचे अल्युमनाई आहेत, आमचे पूर्वीचे स्टुडंट्स आहेत की आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या पदावर आहेत किंवा काही स्वतःचे बिझनेस ज्यांचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त बाहेरचे जे एक्सपर्ट्स आहेत या क्षेत्रांमधले तर त्यांची वेळोवेळी लेक्चर्स इथे अरेंज केली जातात. आणि लेक्चर्स बरोबरच या सगळ्या क्विज किंवा बिझनेस कॉम्पिटिशन्स आहेत या केवळ आमच्या कॉलेजमध्ये नाही तर बाहेरच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा जेव्हा या कॉम्पिटिशन्स होतात तेव्हा आमचे सगळे फॅकल्टीज मुलांना त्यासाठी एनकरेज करतात. मुलं तिथे जाऊन खूप चांगला परफॉर्मन्स करतात. आणि या सगळ्यातूनच मला वाटतं आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत मोदी साहेब यांना जी पुढची पिढी अपेक्षित आहे, 21व्या शतकाची जी आव्हानं आहेत ती आपल्याला सामोरं जाण्याची जी आवश्यकता आहे ती मला वाटतं यातनं सगळी नक्की साध्य होईल. की मुलांमध्ये एक स्पार्क असतो आणि आपलं काम एक शिक्षक म्हणून एवढंच आहे की त्याला थोडीशी आपण फुंकर घातली आणि त्यांना जर एनकरेज केलं तर ही मुलं खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा हे जरी फेस्टिवल असले तरी खूप छान ऑर्गनाईज करतात, मनापासून त्याच्यामध्ये कामं करतात. आणि आज आमचा अनुभव असा आहे की आज आमची गेली जो 30 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत, हे कॉलेज. आणि आमचे जे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेत होते, आज जर आपण त्यांची बॅकग्राऊंड बघितली तर इंडस्ट्रीमध्ये बिझनेसमध्ये खूप चांगलं नाव त्यांनी कमावलेलं आहे. त्यामुळे इथे कॉलेजमध्ये असताना हा जो अनुभव घेतला जातो याची शिदोरी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप चांगली मदत करते. आमचं कॉमर्स कॉलेज आहे बेसिकली, त्यामुळे आमच्याकडे BCom, BMS, अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग, इन्शुरन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. या प्रत्येक कोर्समधनं क्लासरूममध्ये मुलांना त्या त्या विषयाचं काही स्पेशलाइज शिक्षण दिलं जातं. आणि हे शिक्षण जे 4 भिंतीमध्ये होतंय हे जर प्रत्यक्षात आपल्याला इंडस्ट्रीशी कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी मग इंडस्ट्रियल व्हिजिट्स, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार जे कॉलेजमध्ये अरेंज केले जातात, या सगळ्यातनं मुलांना जो रिअल लाईफ एक्सपिरियन्स आपण जो म्हणतो तो अनुभव घेण्याची एक चांगली संधी मिळते. आणि आत्ताची जी NEP 2020 जी आता सध्या पॉलिसी शिक्षण क्षेत्रात राबवली जाते ह्याच्यामध्ये याच्यासाठी बरेच इनिशिएटिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल फील्ड प्रोजेक्ट्स आहेत किंवा ऑन द जॉब ट्रेनिंग आहे. आणि हे सगळं प्रमोट करताना मुलांना याचा नक्की चांगला फायदा होईल की आपण जे आज 4 भिंतींमध्ये शिकतोय हे एज्युकेशन प्रत्यक्षात इंडस्ट्रीमध्ये जाताना आपल्याला कसं अप्लाय करता येईल, कसं उपयोगी पडेल ह्याची काळजी या सगळ्या ह्याच्यामध्ये नक्की घेतली जाते. आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असे इव्हेंट्स होतात, वेगवेगळे लेक्चर्स होतात, सेमिनार्स होतात. तर मुलांनी थोडंसं मोबाईल आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मधून थोडासा वेळ काढून जर या सगळ्या सेमिनारमध्ये
या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज राहिले तर त्यांना ह्याचा नक्की भविष्यामध्ये खूप चांगला फायदा होईल. आणि हा आमचा अनुभव आहे, म्हणजे हे मी केवळ रेकॉर्डवर सांगत नाही, हा आमचा अनुभव आहे की ज्या ज्या मुलांनी अल्युमिनायनी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मनापासून भाग घेतला पूर्वी, ते आज खरंच चांगल्या पदावर आहेत, त्यांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे. सो आय एम शुअर ऑल धिस विल हेल्प देम टू टेक टू द न्यू टू हेल्प देम टू गो टू द नेक्स्ट लेवल. आता आपल्या सोबत आहेत इथे म्हणूया आपण की आपण जसं आपण विद्यार्थ्यांना सगळीकडे पाहतोय की वेगवेगळे जिथे स्टॉल्स तर आहेतच, एकूण बिझनेस म्हणूया किंवा मग कशा पद्धतीनं स्टार्टअप साठी किंवा एकूणच त्यांच्या करिअरसाठी कशा पद्धतीनं त्यांना या सगळ्या गोष्टींचा लाभ होणार आहे, आणि त्यासाठी कष्ट करणारे जे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आहेत त्यांच्यापैकीच फ्लर फर्नांडिस मॅडम ज्या एक आहेत चेअरपर्सन आहेत त्या ऑन्टरप्रिनरशिपच्या, तर त्या नक्की याविषयी काय बोलतात आणि या सगळ्या इव्हेंट विषयी काय बोलतायत, तर ते सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. Last year was 10 years of eCell. So on the occasion of celebrating a decade of entrepreneurship cell, we started this fest called Mirai the Future. So we had a few events last year and participation from 4 colleges. So this year we have scaled up the event to 10 competitions and 15 colleges coming to participate in our campus. Okay. So this year it is a 2-day event. We have just finished with Envision Business Plan competition. We have events like Rolepreneur, which is a human life-size Ludo, where students have to face various business challenges and strategies. So if they give positive answers, they get to move ahead on the Ludo board. Okay. If they give wrong answers, they move back on the Ludo board. Also, they have certain small activities which they have to do as penalties, which are related to business to move ahead on the Ludo board. We have a debate competition on the various aspects of entrepreneurship. We are having a brand event. Tomorrow we have a mock press conference where students would be discussing various corporate scams, okay, and presenting different sides of it through the press conference. So overall we have 10 such events which give students a deep knowledge of what is happening in the business world. It improves their general knowledge. Also the volunteering committee, they do develop a lot of hard skills and soft skills, dealing with sponsors, dealing with students from other colleges, how to pitch and get in participants, how to pitch to sponsors, various logistical arrangements which need to be done for the events. So overall students get a real world hands-on experience by organizing all this. This is our last event for this academic year. During the year we've had programs such as an internal round of Envision Business Plan competition, Enquisitive, a business plan competition. We had e-summit. We also had stall events earlier this year as well. This is our 3rd stall event for this year. We've had seminars on brand building, financial fitness, startup finance. We had a session on students to startups by a professor from IIM Mumbai, Dr. Prasad Tigalapalli, also popularly known as Mandi sir. So throughout the year, we've been hand-holding students. There are in fact some of our students who are coming up with their own actual businesses, some of which we are looking forward to get their products also patented. So there is a lot of very active and vibrant business environment going on our campus. Okay. We also have support from SIS Incubator. We have support from Asian Institute of Family Managed Business, who provide us with resource persons for various programs. So first of all, I'd like to thank the SIS management for supporting us by providing us the space, the necessary permissions, also providing us some amount of monetary support for undertaking the various events. I would like to thank the principal and all my colleagues who in some or the other way have helped us and contributed to make this event a success. Also thanks to all the organizing committee, the volunteers, without which putting up such a large event would not have been possible. And there's, yes, as you can see, a lot of energy and vibrancy in the air. And students actually become very much responsible by participating and undertaking these kind of activities. There's a lot of peer learning which happens. They learn from each other, both soft skills and hard skills. So more than classroom training, it is these things which actually help them build their skills. आपल्यासोबत रुशांक काटकर आहे, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर बेसिकली हा आपला SIS कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स
या कॉलेजमधल्या ऑन्टरप्रेन्योरशिप सेलनी ऑर्गनाईज केलेला हा 2 दिवसाचा इव्हेंट आहे. या 2 दिवसाच्या इव्हेंटमध्ये आपण ऑन्टरप्रेन्योरशिप बिझनेस रिलेटेड जे इव्हेंट्स होतात त्या इव्हेंट्सला आपण प्रमोट करतो. आपल्या या सेलचा मेन मोटिव्ह आहे की जास्तीत जास्त ऑन्टरप्रेन्योर, जास्तीत जास्त बिझनेस आणि जसं आता अपकमिंग इंडस्ट्री जी आहे, अपकमिंग जनरेशन जी आहे दॅट इज बूमिंग. सो बेसिकली ऑन्टरप्रेन्योरशिप आणि बिझनेस रिलेटेड जास्ती गोष्टी वाढाव्या हा आमचा त्या पार्टचा मोटिव्ह असतो. आणि या 2 दिवसाचं जे आम्ही फेस्ट ऑर्गनाईज करतो अक्रॉस 2 days वी हॅव 10 इव्हेंट्स. तर त्या 10 इव्हेंट्समध्ये आम्ही वेगवेगळे बिझनेस इव्हेंट्स लाईक फन अँड टुगेदर बिझनेस असे खूप सारे इव्हेंट्स असतात. जसं की कौन बनेगा ऑन्टरप्रेन्योर विच इज अ क्विज इव्हेंट. वी हॅव शार्क टँक, मिनी शार्क टँक, डिबेट्स आहेत, मिनी प्रेस कॉन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला रिअल लाईफ कंपनीजचे जे फेलियर्स असतात त्यांना ते सिच्युएशनमध्ये राहून प्रेसला गो थ्रू करावं लागतं आणि क्वेश्चन्स त्यांचे आन्सर करावे लागतात. सो अशा प्रकारे असतात. आणि अक्रॉस 8 डिपार्टमेंट्स आहेत ई सेलमध्ये. 8 डिपार्टमेंटमध्ये आम्ही फंड्स ऑर्गनाईज करण्यापासून, स्पॉन्सर्सपासून ते सगळं हे आमचे स्टुडंट्स, आमचे जे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत हे सगळं करतात. मॅनेजिंग कॉलेजेस, एव्हरीथिंग इज डन बाय दॅम. बेसिकली जसं मी सांगितलं की आमच्याकडे 8 ऑलरेडी डिपार्टमेंट्स आहेत. सो आमच्या मार्केटिंग डिपार्टमेंटचा हा VCP आहे सज्जन सिंग राजपूत. तो मार्केटिंग हँडल करतो. सो स्पॉन्सर्सच्या रिलेटेड जे पण असतात त्याच्या अंडरमध्ये त्याची हेड लावण्या आणि ऑल द व्हॉलेंटियर्स ते सगळे स्पॉन्सरशिप मॅनेज करतात. गेटिंग आउट स्पॉन्सर्स, त्यांचे सेमिनार्स कुठले असतील. फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे जे स्पॉन्सर्स आहेत आय विल जस्ट रीड आउट. आमचे टायटल स्पॉन्सर आहेत लाईमस्टोन, मीडिया स्पॉन्सर आहे पोलीस माझा, टेक स्पॉन्सर आहे राज कम्प्युटर्स, गिफ्टिंग अँड हॅम्पर पार्टनर आहे ट्रिमोडा, वी हॅव स्नॅकिंग पार्टनर दॅट इज क्लॉ, स्टडी अब्रॉड पार्टनर फते क्लासेस, मंचिंग पार्टनर साहू फूड्स, बेवरेज पार्टनर फ्रेश फ्रूट्स अँड डेझर्ट पार्टनर स्वीट इंटेलिजन्स. सो असे सगळे आमचे स्पॉन्सर्स आहेत. आम्ही त्यांना बाटरमध्ये किंवा त्यांचे काही सेमिनार्स असतील त्यांचे सेमिनार्स ऑर्गनाईज करतो, प्रमोशन्स ऑर्गनाईज करतो ज्याच्यामध्ये आम्हाला फंड्स भेटतात. सो या प्रकारे आम्ही हे करतो आणि बेसिकली या प्रकारे हे सगळं असं ऑर्गनाईज होतं. सो आता जेवढी मोठी टीम तेवढे जास्त ओपिनियन्स आणि तेवढे ओपिनियन क्लॅशेस. बट ती अंडरस्टँडिंग सगळ्यांमध्ये आहे की ठीक आहे त्याचा तो ओपिनियन आहे. बट आफ्टर ऑल एव्हरीवन लुक्स आफ्टर द बेनिफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे ठीक आहे थोडे भांडणं होतात, काही काही गोष्टींमध्ये तुतुमेमे होते, पण अंडरस्टँडिंग इट अँड मुव्हिंग फॉरवर्ड इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती अंडरस्टँडिंग आय फील माझ्या सगळ्या टीम मध्ये आहे. अँड आज या जो 2 दिवसाचा जो इव्हेंट आहे दॅट इज ऑल बिकॉज ऑफ माय टीम, जे त्यांनी मॅनेज केलं. PR डिपार्टमेंट असो, वेगवेगळे जे डिपार्टमेंट असतील, मार्केटिंग डिपार्टमेंट असो ज्यांनी हे डेकोरेशन केलं, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट असो, इट इज बिकॉज ऑफ ऑल ऑफ देम जे दिस इव्हेंट इज गेटिंग पॉसिबल. आणि दॅट इज वॉट इट हॅपन्स अबाउट. अँड युथला तसंच म्हणजे हा एक आपला फेज असतो जो युथचा फेज असतो. बेसिकली जसं मूर्तिकार असतो तर जेव्हा तो एका दगडाला बनायला घेतो मूर्ती, तर त्या दगडाकडे ऑप्शन असतं की तो तसाच राहणार आहे की त्याला शेप घ्यायचा त्या मूर्तीचा. जो तसाच राहतो तो शेवटी त्या देवळाच्या समोरच्या दगडावर बनून राहतो, जो पूर्ण आयुष्यभर ते नारळांचे जे दुःख आहे ते नारळ फोडून फोडून त्याच्यावरती लोक हे करतात. पण जी मूर्ती एका थोड्या टाइमासाठी जी त्रास सहन करते ती तिकडे देवाच्या जागेवर बसून थांबते, जिकडे पूर्ण आयुष्य त्याला लोक पुजतात. तर हा जो लाईफ स्पॅन आहे आमचा, हा जो टीम लाईफ स्पॅन आहे, आय फील या लाईफ स्पॅन मध्ये जर आपण ती मूर्ती बनवू जी घाव सोसून एक चांगलं लर्निंग्स घेईल, तर पूर्ण आयुष्य एक सेटल लाईफ मध्ये आय फील हे होऊन जाईल. सो दॅट इज वाय म्हणजे आम्ही हे जे करतो ह्याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात ऍट दिस. आणि या स्टेजमध्ये चुका झाल्या तर त्या सुधरवू पण शकतो आम्ही. सो दॅट इज व्हॉट ऍडव्हान्टेज इज हिअर की चुका झाल्या तर चुका करायची आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते, कारण की त्याच्यामधनं आम्ही शिकू शकतो काय. सो रिअल लाईफ मध्ये आम्ही जेव्हा जातो इन रिअल लाईफ कॉर्पोरेट वर्ल्ड, तेव्हा या चुका अगेन त्या आम्ही नाही करू शकत. सो दॅट इज हाऊ इट इज द प्रोसेसेस. तर सगळ्यांच्या वतीने मी हेच सांगेल की जसं मी सांगितलं आधी सुद्धा की हे जे आपल्याकडे जे आता एज आहे, या एज मध्ये आपण चुका करून शिकू शकतो. म्हणजे पडून परत उठू शकतो, हाच एज आहे. परत पुढे गेल्यावर पडलं की उठायला खूप अवघड होईल. म्हणजे उठणं तर प्रत्येक स्टेजमध्ये शक्य आहे, पण ते त्या स्टेजमध्ये जाऊन थोडं अवघड होईल. पण या स्टेजमध्ये उठून आपण लवकर रिकव्हरी करून त्या गोष्टीला हे करू शकतो. म्हणून आय फील इवन ॲट अ पॉइंट माझं असं होतं की मी हे सेकंड इयर मध्ये सगळ्या गोष्टी सांभाळू शकेल की नाही, पण एक तो मनात डाऊट होता. बट वेन यू आर कॉन्फिडेंट ऑन युअर सेल्फ, वेन यू बिलीव्ह इन युअर सेल्फ,
आय फील जर तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवाल तर सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे होईल. सो एकच मेसेज देऊ इच्छितो मी सगळ्यांना की जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही तुमच्यावर आधी विश्वास करा, मग त्याच्यानंतर लोक तुमच्यावर विश्वास करतील. हाँ, तो बेसिकली हम मार्केटिंग में ऐसा करते हैं कि 6 महीने पहले से ही फेस्ट के हमारा स्टार्ट हो जाता है काम. हम कोल्ड कॉल्स करते हैं एंड स्पॉन्सर से बात करते हैं. कंटिन्यूस हमारा डील होता रहता है, उनसे बात होती रहती है. एंड हम देखते हैं कि ई सेल का जो बजट है वो भी देखना पड़ता है. पर्टिकुलर डिपार्टमेंट्स के कितने बजट्स है, डिपार्टमेंट्स को क्या रिक्वायरमेंट्स है, एंड उनके बजट्स के अकॉर्डिंगली हमें स्पॉन्सरशिप्स लानी पड़ती है. स्पॉन्सर्स के डिलीवरेबल्स देखो, कॉलेज के रूल्स एंड रेगुलेशंस को देख के हम स्पॉन्सर से डील करते हैं. बहुत ज़्यादा टफ जॉब है, बट हमारे हेड्स एंड हमारे जो मेरे जो हेड्स है और जो वॉल्स है उनके वजह से हो जाता है. एंड जो सपोर्ट मिलता है दूसरे COC से, विच इज़ लाइक बहुत अच्छा है, एंड हम कर लेते हैं मार्केट. मैं रुशांक काटकर को बहुत बड़ा थैंक्स बोलूँगा, क्योंकि उसने बहुत ज़्यादा मुझ पे बिलीव किया. श्रेया अय्यर, तनुष्का मांद्रे, मिष्टी एंड सारे OCs को, मेरी हेड को, जिसने मुझे सहन करके लिया. एट टाइम्स मैंने बहुत ज़्यादा गुस्सा भी किया है चीज़ों पे, एंड बहुत ज़्यादा तू मैं हुई है, बट एट द एंड ऑफ द डे हमारा जो ECL का मोटो था वो पूरा हो चुका है, एंड अभी हम ये इवेंट कर रहे हैं. निश्चितच मंडळी, आपण सगळ्यांनी पाहिलं की छान तऱ्हेनं इथे सगळे विद्यार्थी एकत्रित येऊन काम करतायत. जसं आपण पाहिलं की घरामध्ये सुद्धा बहीण भावंड किंवा आई बरोबर बाबांबरोबर आपले वाद होत असतात, पण ते वाद असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आपलं मत जे आहे ते मांडणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण भविष्यामध्ये ह्या जगामध्ये वावरायचं असेल तर अशा पद्धतीनं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं हसत खेळत ते नॉलेज जर आपल्याला मिळत असेल, आणि मग चुका प्रत्येकाकडनं होत असतात, माणूस म्हटलं की चुका होतातच आणि त्या चुकांमधनच घडायचं असतं, शिकायचं असतं. तर हा अतिशय सुंदर असा मेसेज विद्यार्थी सगळे देत आहेत, आणि म्हणूनच मला वाटतं मिराई द फ्युचर हे टायटल सुद्धा सुंदर ठेवलेलं आहे त्यांनी या इव्हेंटसाठी, आणि या सगळ्याचा त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे पोलीस माझा टीम तर्फे सुद्धा या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर